तर या 2 बटाट्यांपासून आपण मस्त अशा 6 दाबेली बनवणार आहेत। एकदम झटकीपट रेसिपी आहे ही। बाहेर जाऊन खाण्यात जेवढा वेळ लागतो त्याच्या अगोदर घरी बनते। तर काय करायचं, पॅन मध्ये तेल घ्यायचं, त्याच्यात लाल मिरचीची पूड, हळद आणि 2 चमचे दाबेली मसाला घातलाय, पाणी टाकलंय। पाणी का टाकलंय कारण मसाले पण जळू नये आणि दाबेली ही एकदम घट्टसर होऊ नये। तुम्हाला दाखवते मी कशी म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची। त्याच्यात मी चिंचेची चटणी घातली आणि अशा प्रकारे आपले ही दाबेली मसाला तयार झालाय। नंतर पावाची लादी घ्यायची आणि अशा प्रकारे मी 4 एकत्रच कट केलेत कारण एकदम सोपं जातं बनवायला। आणि मी मधून डायरेक्ट का कट केलंय कारण आपल्याला भरपूर सारा मसाला घालायचा आहे। दाबेलीवाला एका साईडनी कट करतो, आपण असं कट केलं की मग सगळीकडे मसाला लागतो। त्याच्यामध्ये नंतर मी शेंगदाणे टाकले, कोथिंबीर, कांदा सगळं टाकले आणि नंतर हे काय करायचं, आपल्याला पॅनमध्ये असं तूप किंवा बटर टाकून सगळीकडून मस्त असं भाजून घ्यायचं। एकदम झटकीपट ही दाबेली तयार। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब